मित्रांनो नमस्कार. यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केला आहे रेडिओ वर्धा 90.8 FM अंदाज नवा. बांधवांनो, गेल्या अनेक दिवसापासून आपण जागर स्त्री शक्तीचा या नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये अनेक कर्तृत्ववान महिलांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आज आपल्यासोबत बातचीत करत आहेत ॲडव्होकेट भारती ठाकरे, वर्धा. तर एकूणच कायद्याच्या संदर्भात जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमात त्यांच्याकडून आपण माहिती करून घेणार आहोत. ॲडव्होकेट भारती ठाकरे, आपलं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. खरं म्हणजे आता कायदा हा जो शब्द जेव्हा आपण उच्चारतो तर प्रत्येकाच्या मनामध्ये एक अनामिक अशी भीती असते. पण आता सध्या या आधुनिक युगामध्ये महिलांच्या कायद्याच्या संदर्भात बरंचसं संवैधानिक साक्षरता म्हणा किंवा कायद्याच्या संदर्भातली जागरूकता म्हणा, तर ती आता महिलांमध्ये आलेली आहे. तर प्रामुख्याने महिलांसाठी केलेले कायदे, तर त्या कायद्याच्या प्रस्तावनेदाखल आपण नेमकं काय सांगाल आपल्या महिलांना? मी महिलांना असं सांगू इच्छिते की आताची आधुनिक स्त्री आणि पूर्वीची स्त्री यामध्ये बरंच आता फरक झालेला आहे. पूर्वी स्त्री कसं एक मूल आणि घर यापुरती सीमित तिचं अस्तित्व होतं. पण आताची जी स्त्री आहे ती सर्व क्षेत्रात पुढारलेली आहे आणि सर्व क्षेत्रात तिचं कार्य फार मोठं चुंग असं तिचं कार्य आता झालेलं आहे. पण कुठेतरी कायदा हा एक शब्द येतो आहे. कायदा म्हणजे नेमकं काय? कायदा आणि स्त्रियांसाठी आता जर बघितलं तर बरीच कायदे झालेले आहेत. पण तरीही स्त्री ही कुठेतरी तिची कुचंबणा होत आहे आणि आता समाजात आपण बघतोय की खऱ्या अर्थाने तिला पूर्ण स्वातंत्र्य मिळालं आहे का? आजही जर स्त्री रात्रीची घराबाहेर पडली तर ती खऱ्या अर्थाने ती सुरक्षित आहे का, की कुठेतरी तिला भीती आहे? कायदा असूनही ती सुरक्षित नाही आहे. आता आपण अनेक प्रकरणं पाहतोय. मणिपूरचं प्रकरण बघतोय. इव्हन वर्धेला आताच 1 वर्ष आधी अंकिता प्रकरण झालेलं आहे, जे जळीत हत्याकांड झालेलं आहे. तर ही स्त्री कायदा असूनही सुरक्षित नाही आहे. जरी ती आधुनिक झाली असेल आणि सगळ्या क्षेत्रात तिचं समोर आली असेल तरीही ती सुरक्षित नाही आहे. आणि अनेक कायद्यांमध्ये असं होतंय की पूर्णपणे ती अंमलबजावणीच होत नाही कायद्याची. ज्या अर्थाने ती अंमलबजावणी व्हायला पाहिजे ती कायद्याची अंमलबजावणी पूर्णपणे होत नाही. म्हणून कुठेतरी हा कायदा पण स्ट्रॉंग आणि मजबूत व्हायला पाहिजे आणि कडक शिस्त त्या कायद्याची व्हायला पाहिजे असं मला वाटतंय. आजचा जो विषय आहे तर तो अतिशय संवेदनशील आणि तितकाच गंभीर आहे. आणि पुरुष या विषयाला घेऊन किती गंभीर आहे मला माहिती नाही, पण स्त्रियांनी येत्या काळात याविषयी गांभीर्याने विचार करायलाच पाहिजे. तर मला वाटते त्यांना काय सांगाल मॅम? कारण आता अनेक कायद्यांची तरतूद आपल्या भारतीय संविधानांतर्गत झालेली आहे आणि महिलांच्या सन्मानार्थ, त्यांच्या संरक्षणार्थ अनेक कायदे झालेले आहेत. तर मला वाटते पण थोडक्यात त्याचा आढावा घ्यायला पाहिजे. कसं आहे की कायदा जरी स्त्रीसाठी झालेला आहे पण हा कायदा पुरुषांपर्यंत पोहोचणं पण फार महत्त्वाचं आहे. कारण कसं आहे, एका हाताने तर टाळी वाजत नाही. त्यामुळे कसं आहे की पुरुषांनी पण ह्या कायद्यांना समजून त्यांच्यामध्येही मतपरिवर्तन होणं हे समाजाच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा हे दोन्ही लोकांमध्ये मतपरिवर्तन आणि कायद्याची बाजू समजून घेऊन कायद्याला अनुसरून जर त्यांनी परिवर्तन ठेवलं तर कौटुंबिक जे सतत वाद होतात किंवा आता जे घटस्फोटाचे जे प्रकरणं वाढत आहे, दिवसेंदिवस आम्ही बघतोय की लग्नाला 1 वर्ष सुद्धा होत नाही तर घटस्फोटाचे प्रकरणं हे येऊन राहिलेले आहेत. आणि सगळ्यांमध्ये इगो. आता प्रत्येकच मुलगी ही कशी आहे की मी शिकलेली आहे, मी उच्च पदावर कार्यरत आहे, तर ती पण त्याच दृष्टीने तिचं असतं आणि दोघांचे कुठेतरी इगो हा आडवा येतो आणि अशा वेळेस काय होतं की घटस्फोटाची प्रकरणं सुद्धा फार वाढलेले आहेत. तर कुठेतरी ह्या मतभेद होण्यामध्ये आणि विभक्त कुटुंब पद्धती जी झालेली आहे, ते दोघं राहतात. काही छोट्या मोठ्या गोष्टी मतभेद झाले तर ती समजवण्यासाठी जवळशी अनुभवी व्यक्ती पण नसते. अशा वेळेला हे सगळ्या गोष्टींमध्ये पुरुषांनाही कायद्याची बाजू समजून घेणं हे अतिशय आता गरजेचं आहे. कारण संसार हा दोन्हींचा आहे. एकाच रथाची 2 चाकं आहेत. तर ही दोघांनी समजून जर कायद्याची बाजू समजली तर ती योग्य राहील असं मला वाटतंय. त्यासाठी काय काय प्रावधान केलेलं आहे आपल्या कायद्यामध्ये? महिलांसाठी भरपूर दिवाणी आणि भारतीय दंडविधान आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड यामध्ये महिलांसाठी बऱ्याच तरतुदी आणि ऍक्ट तयार झालेले आहेत. मुख्यत्वे जर आपण बघितलं तर हिंदू मॅरेज ऍक्ट म्हणजे हिंदू विवाह कायदा या अंतर्गत जर पाहिलं तर आपण महिलांसाठी ज्या तरतुदी आहे प्रामुख्याने, जर एखाद्या स्त्रीला नांदायचं आहे पण तिचा पती तिला ठेवायला तयार नाही आहे, त्याला आपण डेझर्शन म्हणू, किंवा तो तिचा जो सहजीवन आहे तो नाकारतो आहे, अशा वेळेला त्या स्त्रीला आणि पण तिला नांदायचं आहे,
सासरी जायचं आहे पण तो ठेवायला तयार नाही, अशा वेळेला ती सेक्शन 9 अंतर्गत रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्स आम्ही म्हणतो, तर ती नांदवायची केस करू शकते. आणि दोन्ही व्यक्तींना जर नांदायचंच नाही आहे तर अशा वेळेला दोघांपैकी एक व्यक्ती ही सोडचिठ्ठीसाठी घटस्फोटासाठी पण कायद्याच्या कलम 13 अंतर्गत ती अर्ज करू शकते. आणि दोन्ही व्यक्ती जर घटस्फोट घेण्यास तयार असतील स्वमर्जीने, म्हणजे त्याला आपण म्युच्युअल कन्सेंट म्हणतो, म्युच्युअल कन्सेंटनी जर दोघांच्या सहमतीने घटस्फोट होणार असेल तर सेक्शन 13B अंतर्गत ते अर्ज करू शकतात. आणि या म्युच्युअल कन्सेंटनी जेव्हा घटस्फोट होतो तर यामध्ये फार म्हणजे आम्ही 13 अंतर्गत जो अर्ज करतो त्यामध्ये आम्हाला साक्ष द्या असं द्या, 1-2 वर्ष ती प्रकरणं लांबतात. पण दोघांच्या सहमतीने जेव्हा हा होतो तर त्यावेळेला फक्त 6 महिन्याचा कालावधी कोर्टाने त्यात ठेवलेला आहे म्युच्युअलसाठी, की 6 महिन्यात तुम्हाला सोडचिठ्ठी मिळणार. आपल्याला अर्ज करावा लागतो आणि एकदम 6 महिन्याची आपल्याला पुढची तारीख मिळणार की त्या तारखेला आपण दोघं हजर राहून आपण कोर्टाला सांगू शकतो. हा 6 महिन्याचा कालावधी याच्यासाठी दिलेला असतो की 6 महिन्यात तुमच्यात परत कुठेतरी तुम्ही तडजोड होऊ शकते किंवा तुम्ही जवळ येऊ शकता का हे कोर्ट ऑब्झर्व करतं. आणि त्यामध्ये मग दोघांमध्ये जर सहमत झालं नसेल तर कोर्ट सोडचिठ्ठी देतं. हां, पण सोडचिठ्ठी घेताना दोन्ही व्यक्तींचं म्हणजे ज्याला सोडचिठ्ठी घ्यायची आहे त्या दोघांना 1 वर्षाचा लग्नाचा कालावधी पूर्ण होणं हे गरजेचं असतं. नंतर दुसरं एक आहे की हिंदू ॲडॉप्शन आणि मेंटेनन्स ॲक्ट. तर आता समाजात बऱ्याच लोकांना हे माहिती नाही आहे की स्त्रियांना ॲडॉप्शन म्हणजे दत्तक घेण्याचे पण अधिकार आहे. तर कोणत्या कोणत्या स्त्रीला दत्तक घेण्याचे अधिकार आहे, कुमारिका स्त्रीला दत्तक घेण्याचे अधिकार आहे की नाही हे बरेच जणांना माहिती नाही. पण कुमारिका स्त्री आहे, विधवा स्त्री आहे आणि जी घटस्फोटित आहे, जिला मुलं बाळ नाही आहे आणि तिचं उदरनिर्वाहासाठी किंवा जीवन चांगल्या प्रकारे जगण्यासाठी तिला कोणाचा आसरा नाही आहे, अशा स्त्रीला सुद्धा दत्तक घेण्याचा अधिकार आहे. फक्त कायद्याने एक तरतूद केलेली आहे की ह्या ज्या स्त्रिया आहेत, कुमारिका असो विधवा असो, दत्तक घेणारा मुलगी किंवा मुलगी यामध्ये वयाचं अंतर हे 21 वर्षाचं अंतर असलं पाहिजे. हां, ही महत्वाची अट या ठिकाणी असते की 21 वर्षाचं अंतर असलेल्या दत्तक घेणारं मूल, ती मुलगी असो की मुलगा असो, दोन्ही घेता येतं, पण त्यांच्यामध्ये हे अंतर असणं आवश्यक आहे. असं जर बघितलं तर आपण दत्तक कायदा जो आहे आपला त्यानुसार दत्तक घेण्याची प्रोव्हिजन डिस्ट्रिक्ट कोर्टाला दिलेली आहे. जिल्हा न्यायालयामध्ये आपण अर्ज करू शकतो दत्तक घेण्यासाठी. पुरातन काळी होम हवन करून दत्तक घेण्याची विधी होती, पण आता सगळं प्रिफरन्स म्हणजे जी त्याला महत्त्व दिलं जातं ते कोर्टात सर्टिफिकेट घेणं महत्त्वाचं झालेलं आहे आणि ते कायद्याने करणं आवश्यक आहे. या अनुषंगाने एक शब्द येतो खावटी. घटस्फोट आणि खावटी. हां, तर हा नेमका काय प्रकार आहे? खावटी काय आहे की पोटगी त्याला असं पण म्हणतात. हां, खावटी आणि पोटगी असं दोन्ही पण शब्द म्हणतात. तर आपण जेव्हा घटस्फोटाचा किंवा याचा जो दावा करतो त्यामध्ये सेक्शन 24 असतो, त्याला पिंडेटाईट लाईट असं म्हणतात. त्या अनुषंगाने 24च्या खाली अर्ज करून तो अर्ज प्रकरण दाखल झाल्यापासनं तर प्रकरण निघेपर्यंतचा जो कालावधी असतो त्या कालावधीची खावटी ही मंजूर होते. पोटगी महिना ठरलेला असतो. आणि सेक्शन 25 खाली पण एक अर्ज करता येतो की त्याला आम्ही परमनंट ॲलिमोनी म्हणतो, की कायम स्वरूपाची एक खावटी पण मंजूर केल्या जाते, की एक लमसम अमाऊंट त्यात ठरवली जाते की एवढी लमसम अमाऊंट तिने द्या, म्हणजे जो मुलगा असेल किंवा आता तर दोघंही लोक मागू शकतात. कायद्याने ही पण तरतूद केलेली आहे की मुलगा जर सिद्ध करत असेल की ही स्व कमावती आहे आणि ही स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतो तर अशा प्रसंगी खावटी द्यायची की नाही हे कोर्ट ठरवतं. म्हणजे परमनंट ॲलिमोनी जी बोलते आहे मी, हे कोर्ट ठरवतं. हां, पण जनरली परमनंट ॲलिमोनी ही लमसम अमाऊंटमध्ये दिल्या जाते कोर्टाद्वारे. पोटगीच्या संदर्भात अजून एक सांगायचं आहे मला की 125 खाली पण आम्ही अर्ज करतात पोटगीसाठी आणि तिची वसुलीचा पण अर्ज केला जातो की ती नेहमीसाठी पोटगी तिला मिळत राहील. तिच्या मुलांना पण मिळते. 125 खाली महिलेला पण पोटगी मागता येते आणि तिच्या मुलाबाळांसाठी पण तिला पोटगीही मागता येते. त्यानंतर आता नवीन एक कायदा निघालेला आहे, घरेलू हिंसाचार कायदा, डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट प्रोटेक्शन 2. तर याच्या अंतर्गत पण तिला खावटी मागण्याचा अधिकार दिलेला आहे
आणि तिला जर सासरी त्रास होत असेल, छळ होत असेल, तर ती प्रोटेक्शन ऑफिसरला अर्ज करून ती या संदर्भात पण दाद मागू शकते आणि हे प्रकरण कोर्टात पण चालवल्या जातं. त्यामध्ये तिला तिचं स्त्रीधन पण परत मिळण्याची तरतूद ह्या कायद्याअंतर्गत केलेली आहे. तर असं एक खावटी मागण्याचे अधिकार स्त्रीला हे कायद्याने दिलेले आहेत. बरं, तर त्यामध्ये कमावता जो पुरुष आहे समजा तो नोकरीवर नसेल किंवा मजूरदार असेल तरी ते त्याला देणं हो, बंधनकारक द्यावं आहे. लागतं. कारण तो जर सक्षम असेल, सक्षम म्हणजे शारीरिकदृष्ट्या जर तो काम करण्यास सक्षम असेल आणि सर्व दृष्टीने जो सक्षम असेल तो व्यक्ती, तर त्याला ही खावटी द्यावीच लागते. बरं, त्याचे जे काही मापदंड आहे किंवा तिची किती रक्कम द्यावी, त्याची जी मिळकत आहे, तर हे हा, मिळकतीवर ठरवलं जातं. किती टक्के? कसं आहे, जर तो नोकरी करत असेल, गव्हर्नमेंट नोकरी असेल, तर त्याची सॅलरी अटॅच केलेली जाते. बरं. हां, आणि त्याची मिळकत किती आहे, म्हणजे सरकारी नोकरीवर असेल तर त्याची सॅलरी किती आहे, त्याच्याप्रमाणे ती खावटी मंजूर केल्या जाते. आणि साधारण मजूर वर्ग असेल तर त्याचं उत्पन्न किती आहे, वार्षिक उत्पन्न, किंवा त्याच्याकडे इतर उत्पन्न काही आहे का, संपत्ती आहे, वडिलोपार्जित काही संपत्ती आहे, शेतीवाडी आहे, त्यातनं शेतीतनं जर त्याचं काही उत्पन्न प्लस निघत असेल हो. तर ते पण ग्राह्य धरून मग ती खावटी कोर्ट त्या अंदाजाने मंजूर करतं. असं पर्सेंट म्हणून नसतं. नाही. हां, त्याच्या उत्पन्नावर ती ठरल्या जातं. बरं, खरं म्हणजे आता हा अत्यंत किचकट, तितकाच गंभीर आणि संवेदनशील विषय आहे. आता घरातली प्रकरणं कोर्टाच्या पायरीपर्यंत जाऊ नयेत यासाठी भरोसा असेल म्हणून एक स्थापित केलेलं आहे की ज्यामध्ये नवरा बायकोचं तिथं समुपदेशन केलं जातं. आणि असंही म्हटलं जातं की माणसाच्या शरीरावर कायदा चालतो, तो मनावर चालत नाही. ही जर मन सांधण्याचं जर काम समजा त्या भरोसा सेलमध्ये होत असेल तर मला वाटते या भानगडीच उद्भवणार नाही. सेलमध्ये काय होतं की बरेचदा दोन्हीपैकी एखादी व्यक्ती हजर राहत नाही. अच्छा. हां, आणि तारखांवर तारखा दिल्या जातं, त्यांना बोलावल्या जातं. बऱ्याचदा बैठकी होतात की दोन्ही व्यक्तींनी यावं आणि त्यांची जे काही मतभेद जे काही असेल किंवा ज्या कारणास्तव त्या घटस्फोट घेण्याच्या ह्याच्यावर पोहोचले असतील किंवा दोघांमध्ये कुठेतरी वाद सतत होऊन राहिले आणि दोघांमध्ये काही सामंजस्य उत्पन्न होत नाही आहे, अशा प्रसंगी ते आपण भरोसा सेलमध्ये आपण टाकतो. किंवा आता SP ऑफिसला पण टाटा सेल सारख्या, इव्हन मी सुद्धा एक चेतना विकासला बरीच वर्ष समुपदेशन म्हणून कार्य केलेलं आहे. तर आमचा एक अनुभव राहिलेला आहे की समुपदेशन केंद्रात आल्यानंतर काही काही महिला ज्या आहेत त्या अशा मोकळेपणाने त्यांच्या समस्या सांगत नाहीत, तर कुठेतरी त्या स्वतःला सीमित ठेवून बोलतात. मग आम्हालाही त्या सगळ्या गोष्टी समजून येत नाही की नेमकाचा प्रॉब्लेम काय आहे. अच्छा अच्छा. आणि दुसऱ्या व्यक्तीलाही आम्ही, म्हणजे जसं तिचा पती असेल त्याला पण आम्ही बोलवतो, तारखा देतो. बरेचदा तो व्यक्ती येण्यास टाळाटाळ करतो. अशा वेळेला मग त्या ठिकाणी ते प्रकरणं निकाली लागत नाहीत. म्हणजे जी जसं तडजोड व्हायला पाहिजे ती तडजोड सुद्धा होत नाही. आणि मग शेवटी त्यांना मग कोर्टाचा पायरीही चढावीच लागते. असं आहे. बरं, आपली मुलाखत मॅडम आता शेवटच्या टप्प्यामध्ये येते आहे. शेवटी जाता जाता आपण आपल्या वर्धा जिल्ह्यातील समस्त महिलांना काय सांगू इच्छिता? की कायदा हा सर्वांसाठी आहे आणि कायद्याचा उपयोग हा महिलांनी खरं तर करून घ्यायला पाहिजे. आता नव्याने बरीच कायदे महिलांच्यासाठी पण झालेले आहेत. जसं वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार आहे, समान कामाला समान वेतन, कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण त्याची तरतूद केलेली आहे. त्यानंतर महिलांसाठी जसं घरावर, प्रॉपर्टीवर पतीसोबत तिचं सातबारावर आणि घरावर सुद्धा तिचं नाव चढवण्यात येतं, अशी अनेक कायदे महिलांसाठी झालेले आहेत. तर महिलांनी त्यांचा स्वतःच्या फायद्यासाठी आणि चांगल्या गोष्टीसाठी त्यांनी त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. आणि बरेचदा आम्ही हा पण अनुभव करतो की काही काही महिला याचा दुरुपयोग पण करतात की तिला नांदायचं नसतं किंवा राहायचं नसतं. खरोखर तिच्यावर अत्याचारी कधी बरेचदा असं म्हणजे 10तनं 1-2 प्रकरणं आमच्याकडे अशी पण येतात की खरोखर अत्याचार हा तिच्यावर झालेला नसतो. ती पण स्वतः कुठेतरी हे असते आणि तिला फक्त त्यांना धडा शिकवायचा असतो, सासरच्या लोकांना धडा शिकवायसाठी. म्हणून ती कोर्टाची पायरी पण चढते आणि कोर्टात प्रकरणं दाखल करते की धमक्या पण देते बरेचदा की मी तुमच्यावर अशी केस करेल, तशी केस करेल. तर हे जे आहे हे कायद्याचा दुरुपयोग पण महिलांनी करू नये. आणि त्यांच्यावर खरोखर अत्याचार होत असेल, कुठे त्यांना समाजामध्ये असं बलात्कारासारखी प्रकरणं पण फार वाढलेली आहेत. आता लहान लहान मुलींवर पण बलात्कार होतात आहे, ते सुरक्षित नाही आहे. तर अशा वेळेला महिलांच्या सुरक्षिततेसाठी पण एक चांगलं समाज आणि जागरूक होणं महत्त्वाचं आहे.
आणि बलात्कारासारखी प्रकरणंसुद्धा थांबायला हवीत असं माझं स्पष्ट मत आहे. कारण हा खूप मोठा अत्याचार आहे महिलांवर होणारा. अगदी म्हातारीपासनं तर एक 4-5 वर्षाची बालिका सुद्धा यातनं सुटत नाही अशी आता प्रकरणं भयानक स्वरूपात समोर येऊन राहिली आहेत आपल्या. तर हे थांबायला हवं असं माझं स्पष्ट मत आहे. बांधवानं खरं म्हणजे अतिशय संवेदनशील विषयाला ॲडव्होकेट भारती ठाकरे यांनी साध्या सोप्या शब्दामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमामध्ये एकूणच महिलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वासाठी आणि त्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी जे पोषक कायदे आहेत, तिचं स्वतःचं स्त्रीत्व आहे, तिचा सन्मान करणारी जी काही कायद्यातील तरतुदी आहे, तर त्या सगळ्या बाबींचा तपशीलवार उलगडा या मुलाखतीच्या माध्यमातून केलेला आहे. ॲडव्होकेट भारती ठाकरे या मुलाखतीचा शेवट आपण एका छोट्याशा कवितेने करूया, जेणेकरून आपल्या महिलांचा सुद्धा एक उत्साह वाढेल आणि त्यांना एक चांगला संदेश पण या कवितेतनं जाईल. पेटव मशाली कर्तृत्वाच्या, सिद्ध कर स्वतःला, एक दिवस साजरा कर स्वतःच्या अस्तित्वाचा. तू जागव तुझ्यातील जिजाई, बनून राहा समाजाची आई. तूच आहेस झाशीची राणी, आणू नकोस डोळ्यात पाणी. विषरूपी कोंदणातील अद्वितीय रत्न, तूच आहेस त्यागाची देवता, तूच आहेस आदर्श माता. एवढे बोलून मी माझं 2 शब्द संपवते आणि मला आपण या ठिकाणी बोलावलं आणि मला मोलाची संधी आपण निर्माण करून दिली त्याबद्दल मी आपले फार फार आभारी आहे. धन्यवाद.